आपण ही तुर्कस्तानमधील शेतकऱ्यांनी आणलेली बाजरी जी आहे त्याचं प्रात्यक्षिक घेतलेलं आहे। तर ही बाजरी आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये पेरलेली आहे आणि साधारणपणे 2.5 महिने वयाची बाजरी आहे। परंतु या बाजरीमध्ये आपण पाहत आहात की कणसाची जी लांबी आहे ती जवळपास 2 फूट 2.5 फूट 3 फूट पर्यंत लांब येत आहे आणि विशेष म्हणजे रब्बी हंगाममध्ये ही बाजरी आलेली आहे। आपल्याकडे बाजरी जी येते ते खरीप किंवा उन्हाळी हंगाममध्ये, परंतु ह्या बाजरीत मला वैशिष्ट्य असं दिसलं की ही रब्बी हंगामामध्ये पण आलेली आहे आणि कणसाची लांबी जर बघितली तर आपल्याला खूप लांब आत्ता पण मिळालेली आहे। म्हणजे आपल्या जिरायत भागातील जे शेतकरी आहेत, विशेष करून मराठवाडा, विदर्भ किंवा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर या जिरायत भागातील शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारची बाजरी हे वरदान ठरणार आहे। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून हायब्रिड बाजरी लावण्याचा कल आहे आणि हायब्रिडमध्ये उत्पादन साधारणपणे 18 ते 20 क्विंटल जास्तीत जास्त येतं, परंतु ह्या बाजरीमध्ये 35 क्विंटलपेक्षा जास्त नक्कीच उत्पादन येणार आहे। याच्या कणसाची लांबी, फुटव्याची संख्या अतिशय चांगली आहे। जेवढे जेवढे फुटवे आले तेवढे सगळेची कणस ही उत्तम लागलेले आहेत आणि दाणे पण पूर्णपणे भरलेले आहेत। हे दाण्यांचं भरण्याचं प्रमाण खालपासून वरपर्यंत खूप आहे, वजनाला त्याच्यामुळे ही जास्त मिळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं हा हायब्रिड नाही आहे। हायब्रिड बियाणं आपल्याला एकदा घेतलं की पुन्हा दुसऱ्या वर्षी परत घ्यावं लागतं, परंतु हे जे बियाणे आहे हे आपल्याला दरवर्षी न घेता आपण हेच बियाणं पुन्हा पुढच्या वर्षी लावू शकतो। म्हणजे आपण ज्याला गावरान वाण म्हणतो तशा प्रकारातलं आहे। आता याचं सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की याला अंतर जेवढं जास्त द्याल तेवढा फुटवा चांगला येईल। पेरताना कधी शेतकरी बांधवांना 1.5 फुटाच्या खाली ओळीतलं अंतर ठेवलं नाही पाहिजे आणि 2 रोपातलं अंतर किमान 6 इंच जर ठेवलं तर फुटव्याचं प्रमाण आणि येणाऱ्या जे स्टेम आहे हे एकदम जाड येतं। हे या बाजूचं जर स्टेम पाहिलं आपण तर फार जाड आहे। किमान 6 इंच अंतर ठेवावं आपण, म्हणजे उत्पादन आणि फुटव्याचं प्रमाण अतिशय चांगलं येतं आहे। पेरतेवेळी जर आपण पाण्याची व्यवस्था असेल तर 2 पाण्यावर हा वाण येईल, 2.5 ते 3 महिन्यामध्ये पूर्णपणे काढता येईल। पेरताना आपल्याला 1.5 बॅग 10-26-26ची बागायत क्षेत्र जर असेल तर द्यायला पाहिजे, म्हणजे खताची मात्रा त्याला आवश्यक आहे, कारण उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर रासायनिक खत थोडंसं देण्याची गरज आहे। मार्केटच्या बाबतीत किंवा खाण्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर याला आपल्या इथं मार्केट उपलब्ध आहे। ही बाजरी सरळ वाण असल्यामुळं चविष्ट आहे। याचं आम्ही न्यूट्रिशन अनालिसिस केलं त्यावेळी 10.5% प्रोटीनचं प्रमाण मिळालेलं आहे। आयर्नचं प्रमाण अतिशय उत्तम आहे, म्हणजे आपल्याला न्यूट्री सिरियल म्हणूया आपण किंवा भरडधान्यातलं एक महत्त्वाचं पीक म्हणून जर ह्याला आपण बघितलं तर काही हरकत नाही, कारण आयर्न आणि प्रोटीनची मात्रा आपल्याला आपल्या ह्यातनं मिळत असते।